बायोलॉजिकल इव्होल्युशन आहे ना. आणि थेरीज ऑफ बायोलॉजिकल इव्होल्युशन मध्ये आपण या ठिकाणी बघतोय यस कोणत्या कोणत्या थेरीज आहे. पहिली पहिली थेरी कोणती आहे बोलत चला सर्वांनी. थेरी ऑफ लॅमार्क. सेकंड कोणती आहे. डार्विनियन थेरी. थर्ड कोणती आहे. म्युटेशन थेरी ऑफ डिरिच. क्लियर है. यस है ना. ऑनलाईन वाले कोण कोण आहे. देवयानी आवाज येतोय का. रोशनी कॅन यू हिअर मी. टाईप थेरी. थेरी टाईप करा पूर्ण वर्ड थेरी. जर माझा आवाज येत असेल पीपीटी रिडेबल आहे तर टाईप करा थेरी. THEORY थेरी. थेरी. बरोबर आपण या ठिकाणी 3 सायंटिस्टच्या थेरी बघतोय. इव्होल्युशनच्या थेरी बघतोय है ना. गुड. रोशनीने टाईप केलं. देवयानी आहे का फक्त कनेक्ट केलंय. यस. तर आपण आता या ठिकाणी बघतोय एक एक थेरी आपण डिटेलमध्ये अंडरस्टँड करू. सो व्हेरी फर्स्ट आपण या ठिकाणी बघतोय थेरी. फर्स्ट थेरी जी असणार आहे तर ती कोणती आहे. लॅमार्किझम. लॅमार्कने काय सांगितलं है ना. व्हॉट द लॅमार्क टोल्ड है ना. आता ही थेरी डिस्प्रूव्ह झालेली आहे आजच्या डेटमध्ये. पण सर्वात आधी है ना या ठिकाणी इव्होल्युशन कसं झालं त्याची सुरुवात या ठिकाणी थेरी देण्याची कोणी केलेली आहे. लॅमार्क. सो वेल बिगिन इज डन आहे ना. ठीक आहे त्याने या ठिकाणी 50% बरोबर सांगितलं 50% चुकीचं सांगितलं. पण त्याने सुरुवात केली ऍटलिस्ट. आणि मग बाकीच्या सायंटिस्टने या ठिकाणी त्याला करेक्ट केलं. त्याचं जे रॉंग होतं ते पुढे करेक्ट केलं है ना. तर यस या ठिकाणी लॅमार्किझम आपण बघतोय. इट इज प्रपोज बाय लॅमार्क. ही थेरी कोणी दिली आहे. लॅमार्कने. बरोबर. ही थेरी कोणी दिली आहे. यस आपल्याला सर्वांना आता समजलंय लॅमार्किझम है ना. याला 4 नावं सांगितले मी. लॅमार्किझम आहे. थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर आहे. थेरी ऑफ लॅमार्क है ना. यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. तर कन्सेप्ट काय दिला होता लॅमार्कने तो समजून घ्या. इट स्टेट्स दॅट त्याने काय सांगितलं. इव्होल्युशन ऑफ लाईफ फॉर्म्स ऑकर्ड बाय द इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. बघा परत एकदा है ना. तर त्याचं स्टेटमेंट काय होतं. इव्होल्युशन ऑफ लाईफ फॉर्म्स. तर यस या ठिकाणी आज आपण बघतो डायव्हर्सिटी. आज आपण बघतो वेगवेगळे प्लांट्स आहे. आज आपण बघतो वेगवेगळे अॅनिमल्स आहे है ना. आणि हे इव्होल्युशन झालंय लाईफ फॉर्म्सचं. तर ते कशामुळे झालंय. तर यस त्याने म्हटलं इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय. कोण सांगेल इनहेरिटन्स म्हणजे. यस पूर्ण जेनेटिक्स झालंय आपलं. जेनेटिक्स वर टेस्ट आहे. व्हॉट इज माय इनहेरिटन्स. कॅरेक्टर ट्रान्समिशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. तर त्याने काय सांगितलं की इनहेरिटन्स होईल. पॅरेंट पासून प्रोजेनीकडे कॅरेक्टर जातील. कोणते अक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे पॅरेंट्सने जे कॅरेक्टर अक्वायर्ड केले त्यांच्या लाईफ टाइम मध्ये. बरोबर. तर ते कॅरेक्टर ट्रान्सफर होतील नेक्स्ट जनरेशन मध्ये है ना. आयदर ते चांगले असतील आयदर ते वाईट असतील. बरोबर. तर सगळं या ठिकाणी काय होणार आहे नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होईल. बरोबर. आता याचं या ठिकाणी जे स्टेटमेंट होतं तर या स्टेटमेंट मध्ये हे करेक्ट आहे की यस आपण कॅरेक्टर अक्वायर्ड करतो. पण ते ट्रान्सफर होतं का. तर यस या ठिकाणी तेव्हा त्याला माहित नव्हतं है ना. जेनेटिक्स बद्दल माहित नव्हतं. आणि नंतर समजलं की कॅरेक्टर तर ट्रान्सफर होतच नाही. कोण ट्रान्सफर होतो. जीन्स. जीन्स ट्रान्सफर होतात. कॅरेक्टर कधीच ट्रान्सफर होत नाही. तर हा जो पॉईंट होता इनहेरिटन्स है ना. इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर हा रॉंग होता त्याचा. बरोबर. येस त्याने सांगितलं होतं की कॅरेक्टर आपण अक्वायर्ड करतो. आणि याचे मग त्याने खूप सारे एक्झाम्पल दिले. बरोबर. पण खूप सारे असे पण एक्झाम्पल आहेत की हे थेरी डिस्प्रूव्ह करत. बरोबर. आपण पहिले है ना त्याच्या स्टेटमेंटच्या फेवर मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहे ते बघून घेऊ है ना. की त्याने सांगितलं इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. कॅरेक्टर अक्वायर्ड होतात आणि ते इनहेरिट होतात. तर त्याच्या बेसवर त्याने काय काय एक्झाम्पल दिले. आणि मग त्याला डिस्प्रूव्ह कसं झालं ते पण बघू. तर याला आपण म्हणतो अक्वायर्ड कॅरेक्टर आर डेव्हलप बाय यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. त्याने पुढे काय सांगितलं की यस कॅरेक्टर अक्वायर्ड कसे होतील तर यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन है ना. जर जास्त यूज केला तर तो ऑर्गन या ठिकाणी डेव्हलप होईल. आणि जर तो ऑर्गन यूज नाही केला तर तो ऑर्गन या ठिकाणी काय होईल. बरोबर. तर फंक्शन करणार नाही प्रॉपर है ना. नेक्स्ट जनरेशन मध्ये पण असं त्याने सांगितलं. सो इव्होल्युशन ऑफ यूज बाय ऑर्गन. त्याने एक एक्झाम्पल दिलं यूज ऑफ ऑर्गन्सचं. फॉर एक्झाम्पल लॉंग नेक ऑफ जिराफ. तर त्याने काय सांगितलं की यस पहिले जिराफची नेक छोटी होती सुरुवातीला. असं कोणी सांगितलं लॅमार्कने. जेव्हा जिराफ बनले तेव्हा त्यांची नेक है ना. बरोबर है ना. हरिण असेल बरोबर त्याच्या नेक सारखी होती. नॉर्मल होत. पण मग त्याला काय तो काय करायचा फक्त यस या ठिकाणी जे ट्री असतील तर उंचावरचे जे झाडपाला आहे तर तो खायचा फक्त. बरोबर. आणि मग असं करता करता त्याची आहे ना या ठिकाणी नेक जी आहे तो जास्त युज करायला लागला त्याच्या नेकचा. तर त्याची नेक काय झाली लांब झाली. असं कोणी सांगितलं या ठिकाणी. यस या है ना आपण या ठिकाणी बघतोय. तर लॅमार्क 17th सेंचुरी. पटतंय का तुम्हाला. मला पटतंय का एक्झाम्पल. बरोबर. लॉंग नेक ऑफ जिराफ इज ड्यू टू कंटिन्युअस एलॉंगेशन ऑफ फॉरेज लिव्स ऑन ट्री. फॉरेज म्हणजे चरणे
तर तो यश या ठिकाणी आहे ना, जे उंचावर जे जे लिव्स होते ते तो खायचा आणि त्याच्यामुळे त्याची जी नेक आहे ती लॉंग होत गेली. दिस अक्वायर्ड कॅरेक्टर वॉज इनहेरिटेड टू सक्सिडिंग जनरेशन. बरोबर, तर त्यांनी काय केलं, लॉंग नेक या ठिकाणी अक्वायर्ड केली, ती नेक्स्ट जनरेशन मध्ये गेली, त्यांनी पण लॉंग नेक अक्वायर्ड केली, ती नेक्स्ट जनरेशन मध्ये गेली कॅरेक्टर, आणि असं करता 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 त्याची जी नेक आहे ती लॉंग 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 होती, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये है ना, हे जर है ना या ठिकाणी कायम राहिलं तर मग त्याची नेक अजून लांब 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 होत जाईल. बरोबर है ना, एकदम बरोबर है ना, असं त्याचं म्हणणं आहे. पण हे निश्चितच या ठिकाणी काय रॉंग आहे, है ना. बरोबर, तर असं नाहीये. तर त्याची लॉंग नेक अक्वायर्ड कॅरेक्टरमुळे नाहीये, तर त्याची लॉंग नेक जेनेटिक्समुळे, त्याचे जीन्स तसे समजतंय का. तर ही थेरी या ठिकाणी डिस्कार्ड झाली. एक एक्सपेरिमेंट करून बघितलं सायंटिस्टने, है ना, हे खरं आहे का. काही सायंटिस्टला डाऊट आला, असं होत असेल कदाचित. बरोबर, त्यांना डाऊट होता, तर मग त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी रॅट घेतला, उंदीर, आणि त्याची टेल कट केली. म्हणजे त्याला तर टेल आहे का. बरोबर, आणि असं ते 21 जनरेशन पर्यंत करत गेले. म्हणजे त्यांनी टेल वापरली का. बरोबर, मग नेक्स्ट जनरेशन मध्ये परत टेल आली, ती कट केली, नेक्स्ट जनरेशन मध्ये परत टेल आली, लहानपणीच कट करत गेले, आणि असं 21 जनरेशन पर्यंत कट करत गेले. आणि मग त्यांना असं वाटलं की आता ही जी येणारी जनरेशन आहे त्यांना टेल नसेल. पण तसं झालं का. नाही, प्रत्येक वेळेस टेल येत गेली येत गेली येत गेली. 21 काय 121 जरी त्यांनी जनरेशन घेतली असते तरी टेल आली असती, कारण ते कशावर डिपेंड आहे, जेनेटिक्सवर. समजतंय का. बरोबर आहे ना. ठीक आहे, कॅरेक्टर अक्वायर्ड करतो तर ते लिमिटेड आहे त्या जनरेशन पर्यंत. ते अक्वायर्ड कॅरेक्टर या ठिकाणी ट्रान्सफर होत नाही. नाही तर मग काय झालं असतं, सपोज आपण एक्झाम्पल घेऊ, है ना, आयर्न मॅन. आयर्न मॅन लोहार आपण म्हणतोय, ते काम करतात, बरोबर, काम करतात. तर यस, त्यांचे मसल्स या ठिकाणी काय होत जातात, डेव्हलप होतात, डेव्हलप होत जातात. पण मग त्यांचे चाइल्ड आहे, त्यांचे मसल केव्हा डेव्हलप होतील, जेव्हा ते पण काम करतील. जर त्यांनी काम नाही केलं तर त्यांचे मसल डेव्हलप होतील का ऑलरेडी. नाही. तसं नाही होत, अक्वायर्ड कॅरेक्टर करतो आपण पण ते ट्रान्सफर नाही होत. ट्रान्सफर काय होतात या ठिकाणी, जीन्स. है ना, समजताय का. नाहीतर मग आता सपोज आपल्या क्लासमध्ये भरपूर जण आहे, ते ब्रेनच वापरत नाही. नेक्स्ट जनरेशन मध्ये काय ब्रेनलेस होणार आहे, नाही. बरोबर, तसं नाही होत. कशामुळे होईल या ठिकाणी. बरोबर, तर आपण या ठिकाणी बघतोय जीन्समुळे. है ना, हे सगळं एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन जीन्स. तर त्याचं है ना या ठिकाणी ह्याचा कन्सेप्ट होता तो रॉंग झाला. इव्हॉल्युशन बाय डिसयूज. त्याने दुसरं एक एक्झाम्पल दिलं अजून, डिसअपिअरन्स ऑफ लिम्स इन स्नेक. तर त्याने काय म्हटलं, स्नेकला आधी लिम्स होते, हे दाखवलाय साप, स्नेक सरपटणारा अॅनिमल आहे. बरोबर, पण त्याला आधी पाय होते. पण तो एवढा आळशी होता, बरोबर, की तो पायांवर चालायचा, त्याला कंटाळा यायचा, जागेवरच सरकायचा, है ना. आणि असं करता 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 यस त्याचे त्याचे त्याने वापरले नाही पाय, आणि म्हणून त्याचे लिम्स या ठिकाणी काय झाले, डिसअपिअर झाले. असं कोणी सांगितलं या ठिकाणी, लॅमार्क. बरोबर है ना, की जर त्याने, बरोबर, यस अंडरस्टँड करा, त्याचे जे है ना लेग्स ते वापरले नाही. ह्युमन बिंगला आधी शेपटी होती, त्याने ती वापरली नाही म्हणून ते डिसअपिअर झाले. है ना, स्नेकला आधी पाय होते, त्याने ती वापरली नाही, बरोबर, म्हणून ते डिसअपिअर झाले, नष्ट झाले. ब्रेन वापरा बरं, नाहीतर डिसअपिअर होऊन जाईल. बरोबर आहे ना, अप्लाय लॉजिक. बरोबर, तर यस हे कोणी सांगितलं, आणि ते पडलं पण त्या काळी, सगळ्यांना पडलं त्या काळी. बरोबर, जोपर्यंत जेनेटिक्स नॉलेज नव्हतं तोपर्यंत. दिस थेरी वॉज एलिमिनेटेड, बट नाउ डेज ही थेरी इलिमिनेट झाली, कारण असं होत नाही. बिकॉज त्याचं कारण काय आहे, इट इज प्रूव्ड दॅट द कॅरेक्टर आर इनहेरिटेड ओनली थ्रू द जीन्स. हे सगळं कशावर डिपेंड आहे, जीन्सवर. त्याला पाय का नाहीये, कारण यस ते जीन्समुळे. यस याची याची आहे ना या ठिकाणी जी नेक आहे ती लॉंग का आहे, जीन्स. बरोबर, तर दॅट इज अ थिंग इज देअर, हे नंतर समजलं. आणि मग आपण या ठिकाणी बघतोय सेल, सेलमध्ये काय असतो, यस हिअर वी कॅन से न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये काय असतं, क्रोमोझोम, क्रोमोझोमची सेगमेंट काय असते, डीएनए, आणि डीएनए ची सेगमेंट काय असते, जीन्स. समजतंय. बरोबर, तर जीनवर डिपेंड करेल इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, है ना, कॅरेक्टर कशावर डिपेंड करेल. आणि पहिली थेरी या ठिकाणी डिस्कार्ड. समजलं. किती थेरी बघायची आपल्याला, बोलत चला या टॉपिक मध्ये. आजचा जो पॉईंट आहे, आपलं एम आहे आजच्या लेक्चरचं, काय एम आहे आपल्या आजच्या लेक्चरचं एम. तर आपल्याला काय करायचं आहे, यस, थेरीज समजून घ्यायच्या इव्हॉल्युशनच्या, आहे ना. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण प्रूफ बघितले होते, आता काय बघतोय आपण, ऍक्च्युअल थेरीज. आणि थेरीज मध्ये तीन थेरी आहे. पहिली थेरी आपली झाली, पण पहिली थेरी कोणती होती, लॅमार्किझम. बरोबर, यस, काय नाव आहे लॅमार्कच्या थेरीचं, नाव काय आहे, मोठं नाव आहे, थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर.
है ना. याला दुसरं नाव काय, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. त्याने काय सांगितलं, जर जास्त यूज केला तर तो ऑर्गन काय होतो, जास्त डेव्हलप होतो, आणि जर कमी यूज केला तर तो ऑर्गन या ठिकाणी नष्ट होतो. असं कोणी सांगितलं या ठिकाणी, लॅमार्कने, सक्सेसिव्ह जनरेशन्स मध्ये. पण तसं होतं का ऍक्च्युअल? नाही. कारण यस, है ना, कॅरेक्टरचं इनहेरिडन्स होत नसतं. इनहेरिडन्स कोणाचं होतं? जीन्सचं. तर ही थेअरी पूर्णपणे डिस्कार्ड झाली. पण त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये ही थेअरी खूप, है ना, या ठिकाणी काय झाली होती, तर फेमस झाली होती लॅमार्कची. है ना. तर असं पण असतं, चुकीच्या थेरी देऊन पण फेमस होतात. है ना, कधी कधी होतं असं. है ना, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. कधी कधी ऍक्च्युअल थेरी देऊन आपण बघितलं. है ना. यस, या ठिकाणी कोणाचं एक्झाम्पल, तर यस ऍक्च्युअल थेरी दिली, जेनेटिक्सचा कन्सेप्ट दिला, जे कोणाला समजलं नव्हतं ते सांगितलं. है ना. कोणी? फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे? ग्रेगर मेंडल. पण त्याला नाव भेटलं का, पैसा भेटला का, प्रसिद्धी भेटली का? नाही, काहीच नाही भेटलं. त्याने खरं सांगितलं, बरोबर, पण त्याला काहीच नाही भेटलं. आणि इकडे लॅमार्कने खोटं सांगितलं, तरी पण तो फेमस झाला. है ना. तर हे होत असतं. है ना, या गोष्टी होत असतात. बरोबर, कधी कधी. पण मग ह्या लाईफ लॉंग नसतात. नंतर समजलं काय समजलं, लॅमार्कने खोटं सांगितलं होतं आणि ऍक्च्युअल खरं कोणी सांगितलं होतं या ठिकाणी, तर यस आपण बघतोय मेंडलने. है ना. देर रे. पण मग या ठिकाणी काय होईल, ते समोर येईल. सत्य लपत नसतं कधीच, ध्यानात घ्या. है ना. नाऊ सेकंड थेरी आपण बघतोय. यस, कोणती आहे? डार्विन इज मोस्ट इम्पॉर्टंट थेरी, मोस्ट ऍक्सेप्टेड थेरी. आणि मग डार्विनच्या थेरीमध्ये समजलं सगळ्यांना की इव्होल्युशन होतंय कसं. सो इट इज द मोस्ट ऍक्सेप्टेड थेरी नाउ डेज ऑल्सो. फॉर व्हॉट? दॅट इज नथिंग बट इव्होल्युशन. इव्होल्युशन कसं झालं हे क्लिअर कट आहे ना, या ठिकाणी कोणी सांगितलं? दॅट इज वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट 18th century मधला, फादर ऑफ इव्होल्युशन, है ना, चार्ल्स डार्विन. आणि त्याची जी थेरी आहे, तर सगळ्यांनी जरा अंडरस्टँड करा. बरोबर. यस, आपण या ठिकाणी बघतोय आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. नीट मध्ये एक क्वेश्चन येणार याच्यावर, म्हणून नाही ध्यानात ठेवायची. तर ही थेरी तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ जीवनामध्ये पण कामात येईल. समजतंय का? बरोबर. सो यस, आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू काय एक्झॅक्टली थेरी आहे. बरोबर. डार्विनची, डार्विनच्या थेरीचं नाव आहे डार्विनिझम. बरोबर. थेरी ऑफ इव्होल्युशन, है ना. थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्याचं नाव काय आहे? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर त्याने एक बुक लिहिलं. हे बुक जवळजवळ 400-500 पेजचं आहे. थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तेवढं सगळं बुक आपण स्टडी करत नाहीये. त्याला शॉर्ट करून त्याचा जो सार आहे, है ना, त्याचा जो या ठिकाणी सिनॉप्सिस आहे शॉर्ट मध्ये, तर ती थेरी आपण अंडरस्टँड. कोणाला जर इंटरेस्ट असेल डिटेलमध्ये, तर बुक अवेलेबल आहे. है ना. या ठिकाणी नॅचरल सिलेक्शनचं यू कॅन रीड जेव्हा टाइम मिळेल तुम्हाला नीट झाल्यावर. है ना. पण मग आता या ठिकाणी आपल्याकडे टाइम नाहीये, तर मग आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट बघू. दिस थेरी नॅचरल सिलेक्शन. काय नाव आहे थेरीचं? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सर्वांनी बोला. डार्विनच्या थेरीचं नाव काय? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ऑलरेडी आपल्याला आयडिया आहे. आपण मॉथचं एक्झाम्पल बघितलंय, व्हाईट मॉथ अँड ब्लॅक मॉथ, है ना. बिस्टन बेडुलारिया, बिस्टन कार्बोनारिया. ऑलरेडी आयडिया आहे, पण डिटेलमध्ये बघू आपण. सो नॅचरल सिलेक्शन इट इज प्रपोज बाय चार्ल्स डार्विन. डार्विनचं नाव काय होतं? चार्ल्स डार्विन. है ना. चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विनने ही थेरी या ठिकाणी काय केली? प्रपोज केली. इथे दाखवलाय फोटोग्राफ तुम्हाला चार्ल्स डार्विनचा. इट वॉज बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन ड्युरिंग सी वोयाज इन अ सेल शिप कॉल्ड एज HMS बिगल. तर ही थेरी, हे जे पुस्तक आहे त्याने नॅचरल सिलेक्शनचं, हे केव्हा लिहिलं होतं? जेव्हा तो जर्नीवर होता. सी वोयाज. वोयाज म्हणजे, है ना, समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करतात, बरोबर, तर त्याला आपण म्हणतो सी वोयाज. बरोबर. तर तो समुद्रामध्ये एका जहाजावर, है ना, 5 वर्ष प्रवास करतो. किती? 5 years. आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये, बरोबर, बाकीचे बाकीचे फक्त प्रवास करत होते. त्याने एक पुस्तक लिहिलं. बरोबर. है ना. तर दिस इज द डिफरन्स. हा डिफरन्स आहे. है ना. तर यस, यांचं ऑब्झर्वेशन पॉवर असते, यांच्याकडे क्युरिओसिटी असते, विचार करण्याची क्षमता असते. बरोबर. आणि मग ते या ठिकाणी त्याला अप्लिकेबल करतात. तर दिस इज द डिफरन्स. है ना. बाकीचे 5 वर्ष त्याच्यासोबत भरपूर जण होते. बरोबर. पण ते फक्त प्रवास करत राहिले. याने प्रवास करता करता काय करून टाकलं? पुस्तक लिहिलं. आणि मग जेव्हा ते पुस्तक पब्लिश झालं, तर मग या ठिकाणी ग्रेटनेस समजलं सगळ्यांना डार्विनचं. तर डार्विनने या ठिकाणी काय केलं? सी वोयाजवर, सेल शिपवर, त्याचं शिपचं पण नाव माहित पाहिजे, याच्यावर पण MCQ आलेला आहे. HMS बिगल. या शिपचं नाव काय आहे? है ना, HMS बिगल. बिगल शिप. बरोबर. आणि ही शिप जी होती, है ना, तर ती कोणाची होती? तर यस, या ठिकाणी अल्फ्रेड वॅलेस. बरोबर. अल्फ्रेड वॅलेस. तर ही शिप कोणाची होती? अल्फ्रेड वॅलेस. है ना. इथे दाखवलाय तुम्हाला अल्फ्रेड वॅलेस, जो की फ्रेंड होता कोणाचा? यस, हिअर वी कॅन से डार्विन. सो डार्विनचा फ्रेंड होता अल्फ्रेड वॅलेस. है ना. तर यस, या ठिकाणी नॅचरलिस्ट वर्कड इन मलाय आर्किपेलागो, हॅड
कम टू सिमिलर कन्क्लुजन, है ना. तर यस, ऍक्च्युली या ठिकाणी शिपवर प्रवासाला कोण निघालं होतं? अल्फ्रेड वॅलेस. कोण जात होतं ओरिजिनल? है ना, या ठिकाणी ही शिप कोणाची होती? अल्फ्रेड वॅलेसची. अल्फ्रेड वॅलेस म्हणे मी चाललोय शिपवर. बरोबर, तो डार्विनला म्हटला येतो का? बरोबर, आपण जाऊ सोबत, है ना. डार्विन म्हणे चालेल, है ना, असं पण है ना काही करत नाही, मी येतो तुझ्यासोबत. बरोबर, तर मग ते दोघं गेले त्या शिपवर. कोणत्या शिपवर गेले? HMS बिगल. आणि मग त्यांनी डिस्कशन केलं आणि मग या ठिकाणी त्यांनी कन्क्लुजन काढलं दोघांनी मिळून आणि ते पुस्तक लिहिलं. समजतंय, पण जास्त वर्क या ठिकाणी डार्विनचं होतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो डार्विनिझम. पण त्याला हेल्प केली, कोणी हेल्प केली? अल्फ्रेड वॅलेसने, जो की एक नॅचरलिस्ट होता. आणि हे जे दोन्ही होते मित्र, तर यस, त्यांचे गुरु कोण होते? वर्क ऑफ थॉमस मॅल्थियस, है ना, ऑन पॉप्युलेशन इन्फ्लुएन्स डार्विन, है ना, थॉमस मॅल्थियस. बरोबर, तर ऍक्च्युअल या ठिकाणी रेफरन्स म्हणून त्यांनी कोणाचे बुक घेऊन गेले होते सोबत? थॉमस मॅल्थियसचे. त्या शिपवर थॉमस मॅल्थियस नव्हता, पण त्याचे जे बुक्स होते, त्याचे जे पेपर पब्लिश झाले होते, ते वाचायचे, ते डिस्कस करायचे आणि नंतर या ठिकाणी त्यांच्यावर त्यांचा इन्फ्लुएन्स होता. बरोबर, इन्फ्लुएन्स होता आणि मग ते ऑब्झर्वेशन करायचे आणि स्वतःचं मत मांडायचे, है ना. तर असं करता करता 5 वर्ष ते करत राहिले आणि मग त्यांनी एक बुक लिहिलं, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर या सगळ्या गोष्टींवर MCQ आहे, है ना. तर यस, तुम्हाला है ना डाऊट होता पहिले सायंटिस्टच्या नावावर क्वेश्चन येतात का? तर येतात. सायंटिस्टच्या नावावर क्वेश्चन येतात, सायंटिस्टच्या कंट्रीजवर क्वेश्चन येतात, सायंटिस्टच्या फ्रेंड्सवर क्वेश्चन येतात, सायंटिस्टच्या शिपवर क्वेश्चन येतात, सायंटिस्टच्या गुरुवर क्वेश्चन येतात, सगळ्यावर क्वेश्चन. कन्सेप्टच कळ, है ना, या ठिकाणी काय इम्पॉर्टंट आहे? सायंटिस्टचे नेम्स, है ना, त्यांच्या कंट्री, त्यांचे फ्रेंड्स, त्यांचे गुरु. तर काय समजलं आपल्याला? इम्पॉर्टंट सायंटिस्ट कोण आहे या ठिकाणी? चार्ल्स डार्विन. बरोबर, कोणत्या शिपवर गेला तो? सगळ्यांनी बोलायचंय, कोणत्या शिपवर गेला तो? HMS बिगल. कोणती शिप? HMS बिगल. ती शिप कोणाची होती? अल्फ्रेड वॅलेस. सगळ्यांचे नाव ध्यानात ठेवा, अल्फ्रेड वॅलेस. आणि यस, दोघांचा गुरु कोण होता? अल्फ्रेड वॅलेस. आणि डार्विनचा गुरु, दोघांचा गुरु कोण होता? थॉमस मॅल्थियस. त्याच्यावर है ना त्याचा इन्फ्लुएन्स होता, है ना. तर त्याने सांगितलं होतं, यस, वर्क ऑफ थॉमस मॅल्थियस ऑन पॉप्युलेशन इन्फ्लुएन्स. तर थॉमस मॅल्थियसने खूप आधी सांगितलं होतं खूप आधी. थॉमस मॅल्थियसचे जर पेपर वाचले तुम्ही, तर त्याने खूप आधी सांगून ठेवलं होतं. त्याने खूप आधी सांगून ठेवलं होतं की यस, आपली पॉप्युलेशन जी आहे, बरोबर, ती एक्सपोनेन्शियली वाढत आहे, पण रिसोर्सेस या ठिकाणी कसे आहेत? लिमिटेड. आणि त्याच्यामुळे पुढे चालून युद्ध होतील. बरोबर, हे खूप आधीपासून सांगून ठेवलं होतं कोणी? थॉमस मॅल्थियस, है ना. आणि तसं होतंय आता आजकाल फूड भेटत नाहीये, पाणी भेटत नाहीये, है ना, बेसिक थिंग्स भेटत नाहीये, याच्यासोबत फाईट करावं लागेल. तर काय होणार आहे फ्युचरमध्ये? है ना, तुम्हाला जर क्युरिओसिटी असेल ना, कोणाचे बुक्स वाचा, थॉमस मॅल्थियसचे, त्याने सगळं सांगून ठेवलंय पुढे काय होईल, है ना. बरोबर, तर यस, आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू नेमकी थेरी काय नॅचरल सिलेक्शनची, है ना. पुढे काय होईल ते नंतर बघू आपण. थॉमस मॅल्थियसचं वर्क नंतर बघू, पण आतापर्यंत काय झालंय, इव्होल्युशन कसं झालंय, पहिले ते समजायचं आपल्याला. तर पहिले ते समजून घेऊ, है ना. पण मग परत एकदा रिकॉल करा. बरोबर, डार्विनची थेरी, है ना. डार्विनचा शिप, काय नाव होतं शिपचं? HMS बिगल. मित्र कोण होता? अल्फ्रेड वॅलेस, नॅचरलिस्ट. आणि त्यांचे गुरु कोण होते? थॉमस मॅल्थियस. MCQ सॉल्व्ह करता येतील? काही डाऊट आहे इथपर्यंत? नाही. तर आता इम्पॉर्टंट थेरी आपण स्टार्ट करतोय, पण त्याच्या आधी थोडस इंट्रोडक्शन आहे अजूनही, है ना. हे इंट्रोडक्शन संपल्यानंतर इम्पॉर्टंट थेरी स्टार्ट. तर इंट्रोडक्शन काय आहे? डार्विनची जी थेरी होती, तर दोन प्रिन्सिपलवर डिपेंड होती, दोन की कन्सेप्टवर डिपेंड होती. तर पहिले ते की कन्सेप्ट समजून घेऊ, मग डार्विनच्या थेरीवर बघू. तर की कन्सेप्ट आहे पहिला, ब्रांचिंग डिसेंट. पहिला कोणता आहे की कन्सेप्ट ज्याच्यावर डिपेंड होती? प्रिन्सिपल कोणता आहे? ब्रांचिंग डिसेंट. म्हणजे काय असतं सर? यस, पहिली थेरी आपण या ठिकाणी बघतोय, कोणती आहे? ब्रांचिंग ब्रांचिंग डिसेंट. ब्रांचिंग डिसेंट म्हणजे काय? इट एक्सप्लेन दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स आर मॉडिफाईड डिसेंडंट ऑफ प्रिव्हियस लाईफ. तर त्याने काय सांगितलं? कॉमन अँसेस्टर आहे, जे की आपल्याला प्रूफ मध्ये पण भेटलं, सगळ्यांचे कॉमन अँसेस्टर आहे. आणि मग कॉमन अँसेस्टर पासून मग वेगवेगळे लाईफ फॉर्म्स बनलेले आहेत. तर आज जरी वेगवेगळे लाईफ फॉर्म्स आहेत, है ना, ब्रांचिंग ब्रांचिंग झाडांना जसे ब्रांचिंग असतात, पण त्यांचे मुळं, है ना, कॉमन आहे. बरोबर, त्यांचं ओरिजिन कॉमन आहे, है ना. झाड या ठिकाणी मोठं होतं आणि त्याचे वेगवेगळे ब्रांच बनतात, ब्रांचिंग डिसेंडंट, पण सुरुवात या ठिकाणी सीड पासूनच झाली होती. तर तसंच आहे, कॉमन अँसेस्टर, सगळ्यांचे अँसेस्टर कॉमन आहे. आणि आज आपण बघतोय वेगवेगळ्या लाईफ फॉर्म्स आहेत, है ना. यस, है ना, आपण बघतोय वेगवेगळे अॅनिमल्स आहे, है ना. कोण मंकी आहे, कोण शिप आहे, बरोबर, कोण स्नेक आहे, है ना, वेगवेगळे, है ना, रॅबिट, बरोबर, इन्सेक्ट आहे, प्लांट्स आहे, अमिबा आहे, व्हॉट एव्हर, पण सगळ्यांचे, है ना, आपण या ठिकाणी बघतोय. तर ओरिजिन ओरिजिन या ठिकाणी काय होतं? अँसेस्टर काय होतं या ठिकाणी? सेम. सगळ्यात पहिले कोणी सांगितलं? डार्विनने.
आणि त्याने सांगितलं नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचा एक्झाम्पल तर आपण ऑलरेडी बघितलंय है ना, बिस्टन मेडुलारिया, बिस्टन कार्बोनारिया. तर तसंच एक एक्झाम्पल दिलं होतं त्याने. बरोबर, कन्सिडर अ बॅक्टेरियल कॉलनी ए. त्याने काय सांगितलं की यस एक पेट्री डिश घ्या. कोणी सांगितलंय? डार्विन. आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो झाले. बॅक्टेरिया ग्रो झाले त्याच्यामध्ये. त्यांनी सपोज घेतलं, यस हिअर वी कॅन से, है ना, न्यूट्रिएंट मीडियम काय घेतलंय, सपोज या ठिकाणी ग्लुकोज. ग्लुकोज न्यूट्रिएंट मीडियम घेतलं आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो झाले, भरपूर बॅक्टेरिया ग्रो झाले. बरोबर. कन्सिडर अ बॅक्टेरियल कॉलनी आहे ग्रोइंग ऑन अ गिवन मीडियम इफ द मीडियम कंपोजिशन इज चेंज. आता त्याने काय केलं? बरोबर, आतापर्यंत ग्लुकोज होतं, तर ग्लुकोज न देता आता त्याने काय टाकलं त्याच्यामध्ये, यस या ठिकाणी नवीन, आता जेव्हा न्यूट्रिएंट संपलं तर तेव्हा त्याने ग्लुकोज न टाकता काय टाकलं त्याने, फ्रुक्टोज फॉर एक्झाम्पल. कंपोजिशन चेंज केलं. पहिले ग्लुकोज होता तेव्हा बॅक्टेरियल कॉलनी ए आहे ना, खूप डेव्हलप झाली. पण आता त्याने काय केलं, ग्लुकोज न वापरता काय वापरलं, फ्रुक्टोज. बरोबर. इफ द मीडियम कंपोजिशन इज चेंज ओनली अ पार्ट ऑफ पॉप्युलेशन कॅन सर्व्हाइव्ह. तर मग आता कंडिशन चेंज झाल्यामुळे सगळेच्या सगळे सर्व्हाइव्ह नाही होणार. तर पार्ट ऑफ पॉप्युलेशन इज गेट सर्व्हाइव्ह. जे फिट आहे ते सर्व्हाइव्ह, बाकीचे मरून जातील. है ना, बाकीचे मरून जातील. तर इथे आपण बघतोय नवीन स्पेसिस, इथे याची संख्या कमी होती, रेडवाले, ब्ल्यूवाले जास्त होते. पण मग रेडवाले सर्व्हाइव्ह झाले, इझिली सर्व्हाइव्ह झाले. त्या कंडिशन मध्ये त्यांची संख्या कमी होती, पण कंडिशन चेंज झाली तर मग त्यांची संख्या वाढायला लागली. आता बी, स्पेसिस बी, है ना, या ठिकाणी यस बॅक्टेरियाची स्पेसिस बी वाढायला लागली. आणि कालांतराने काय झालं, तर बीचं प्रमाण वाढलं. है ना, बरोबर. दिस व्हॅरियंट पॉप्युलेशन बी आउटग्रोज द अदर अँड अपियर ॲज न्यू स्पेसिस डेव्हलप झाली. बी इज बेटर देन ए अंडर न्यू कंडिशन. त्या नवीन कंडिशन मध्ये फ्रुक्टोज पासून एनर्जी ऑप्टेन करण्यासाठी बी बेटर आहे ए पेक्षा. आणि मग ती एक नवीन स्पेसिस डेव्हलप झाली बॅक्टेरियाची. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय होईल, नेचर सिलेक्ट करतो. बरोबर. नेचरमध्ये चेंजेस होत जातात. आणि नेचरमध्ये जर चेंजेस झाले तर मग या ठिकाणी त्या चेंजेसला जो आत्मसात करतो तो सर्व्हाइव्ह. बाकीचे मात्र या ठिकाणी काय होतात, सर्व्हाइव्ह होत नाही, नष्ट होतात. त्याच्यामुळे काय चेंजेस होत आहेत आणि त्याच्यानुसार कोणते कॅरेक्टर डेव्हलप झाले पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. सो आता आपण या ठिकाणी बघतोय नॅचरल सिलेक्शन इज बेस्ड ऑन द फॉलोइंग फॅक्ट. नॅचरल सिलेक्शन जे आहे ना, इट इज बेस्ड ऑन द फॉलोइंग फॅक्ट. तर काही फॅक्टवर डिपेंड आहे. आता ऍक्च्युअल थेरी तुमची स्टार्ट झाली. 2 मिनिटं देतो तुम्हाला. 5 पॉईंट आहे, है ना, यस सब हेडिंग आहे ना, यस आपल्याला हे 5 सब हेडिंग पाठ करायचे. पहिला कोणता आहे, हेरिडेबल मायनर व्हेरिएशन. दुसरा कोणता आहे, ओव्हर प्रोडक्शन. तिसरा कोणता आहे, लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस. चौथा कोणता आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पाचवा कोणता आहे, सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. कमॉन. 5 आहे, 5 वेळा रीड करा, 50 वेळा रीड करा, 5000 वेळा रीड करा. 5 सब पॉइंट आहे, इम्पॉर्टंट थेरी आहे. वी शुड नो इट. है ना, राईट डाऊन करा, रीड करा, लिहून बघा, वाचा, प्रॅक्टिस करा. पहिला कोणता आहे, हेरिडेबल मायनर व्हेरिएशन. दुसरा कोणता आहे, ओव्हर प्रोडक्शन. तिसरा पॉईंट कोणता आहे, लिमिटेड नॅचरल रिसोर्स. चौथा कोणता आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पाचवा कोणता आहे, सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. कोणाला पाठ झालं का? 5 सब पॉइंट आहे. पहिला कोणता आहे, हेरिडेबल मायनर व्हेरिएशन. दुसरा कोणता आहे, ओव्हर प्रोडक्शन. तिसरा कोणता आहे, लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस. चौथा कोणता आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पाचवा कोणता आहे, सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. थेरी ऑफ इव्होल्युशन विच इज गिवन बाय डार्विन. नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचे 5 सब पॉइंट आहे. आणि 5 सब पॉइंट आहे जे की कोणी सांगितलंय, डार्विनने सांगितलंय. आपण बघू काय काय. सो पहिला सब पॉइंट कोणता आहे, हेरिडेबल मायनर व्हेरिएशन. है ना, तर यस या ठिकाणी डार्विनने काय सांगितलं, काय होत चालतंय, मायनर व्हेरिएशन. आणि हे व्हेरिएशन कसे आहेत, हेरिडेबल, म्हणजे नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतील. आयदर दिस व्हेरिएशन इज युजफुल, आयदर इट इज हार्मफुल. बरोबर. इट इज आयदर बेनिफिशियल और हार्मफुल टू द ऑर्गॅनिझम. तर यस व्हेरिएशन होणार आहे. नथिंग इज परमनंट, नथिंग इज सेम, है ना, एक्सेप्ट चेंज. बरोबर. परमनंट काहीच नाहीये. बरोबर. काय होत जाणार आहे, कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे. तर प्रत्येकामध्ये यस या ठिकाणी व्हेरिएशन होत जातात. आणि ते व्हेरिएशन एकतर या ठिकाणी हेल्पफुल असतील, चांगले असतील, बरोबर, यस बेनिफिशियल असतील त्या ऑर्गॅनिझम साठी, किंवा हार्मफुल असतील. जर हार्मफुल असेल तर कालांतराने तो ऑर्गॅनिझम नष्ट होत जातो. आणि जर युजफुल असेल तर त्यांची संख्या या ठिकाणी काय होत जाते, वाढत जाते. तर पहिला पॉईंट कोणता आहे, मायनर हेरिडेबल व्हेरिएशन. है ना, हेरिडेबल मायनर व्हेरिएशन. समजलं सर्वांना? बरोबर, सिंपल आहे. दुसरा पॉईंट, नेचर काय करतं, नेचरची खासियत काय, नेचर काय करतं, ओव्हर प्रोडक्शन.
नेचर काय करतं? ओव्हर प्रोडक्शन करतं. पॉप्युलेशन साईज ग्रोज एक्सपोनेन्शियली. पॉप्युलेशन कशी वाढते? एक्सपोनेन्शियली ड्यू टू मॅक्सिमम रिप्रोडक्शन. बरोबर. बॅक्टेरियल पॉप्युलेशन, एक्झाम्पल बॅक्टेरियल पॉप्युलेशन. तर नेचरची खासियत आहे, नेचर काय करतं या ठिकाणी? नेहमी ओव्हर प्रोडक्शन करतं. सपोज एक एरिया आहे, सपोज या ठिकाणी एरिया आहे, तिथे जे रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये 100 ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करतात. किती किती 100 ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतील व्यवस्थित, है ना? तर एवढं या ठिकाणी काय करेल नेचर? नेचर काय करेल या ठिकाणी? यस, बरोबर. तर तेवढेच रिसोर्सेस त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. पण नेचर काय करेल? तिथे 1000 ऑर्गॅनिझम तयार करेल, ओव्हर प्रोडक्शन करेल. आणि मग ऑब्विसली 1000 पैकी 900 काय होतील? मग मरतील. आणि किती सर्वाइव्ह होतील? 100. समजतंय मी काय बोलतोय? कारण होऊ किती शकतात? 100च होऊ शकतात. तर नेचरचा फिनॉमिना काय? 100 सर्वाइव्ह करतील तर 100च तयार करेल असं नाहीये. कारण त्याच्यातले जर मेले 40-50 तर मग काय होईल? प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे नेचर काय करतं? ऑलवेज ओव्हर प्रोडक्शन करतं. ऑलवेज. बरोबर. असे खूप सारे एक्झाम्पल आहे ना. आपण जर बघितलं या ठिकाणी, है ना, तर यस या ठिकाणी स्लोएस्ट ब्रीडर कोण आहे? तर एलिफंट. पूर्ण वर्ल्ड मध्ये जेवढे पण ऑर्गॅनिझम आहे, सगळ्यात स्लोएस्ट ब्रीडर कोण आहे? एलिफंट. पण जरी जेवढे एलिफंट जरी आहे ना या ठिकाणी एलिफंट जेवढे तयार होतात तेवढे सगळेच्या सगळे सर्व्हाइव्ह झाले. तेवढे जर सगळेच्या सगळे सर्व्हाइव्ह झाले तरी पण 20 वर्षामध्ये सगळीकडे काय होऊन जातील? एलिफंट पृथ्वी. पण तसं आहे का? नाही. तर सगळे जन्म घेतात पण मग या ठिकाणी सर्वाईव्ह सगळे नाही करत. बरोबर. तर डिस्कार्ड होतात, है ना. आणि मग या ठिकाणी नेचरचा फिनॉमिनाच येतो. कोणता आहे फिनॉमिना? ओव्हर प्रोडक्शन. बरोबर. नेचर काय करतं? ऑलवेज ओव्हर प्रोडक्शन करतं. पण सर्वच्या सर्व है ना बसल्या बसल्या नाही होणार, सर्व्हाइव्ह नाही करणार. बरोबर. है ना. तर तिसरा पॉइंट आहे लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस. प्रॉब्लेम काय? नेचर करते ओव्हर प्रोडक्शन पण रिसोर्सेस कसे आहेत? लिमिटेड. रिसोर्सेस वाढतायत का? नाही. बरोबर. रिसोर्सेस आर नॉट इनक्रीज इन अकॉर्डन्स विथ द पॉप्युलेशन. पॉप्युलेशन वाढत जाते पण रिसोर्सेस वाढत नाहीये. रिसोर्सेस तेवढेच आहे, रिसोर्सेस हळूहळू कमी कमी होत जातील. पॉप्युलेशन वाढतंय. आणि एक्झॅक्टली होत आहे या ठिकाणी. यस, हिअर वी कॅन से, है ना. आपण बघतोय नीट मध्ये दरवर्षी दरवर्षी, है ना, या ठिकाणी यस मला आठवतं 2015 मध्ये 15 लाख देत होते. आता 2024 येत आहे तर किती मुलं देतात नीट एक्झाम? 24 लाख. दरवर्षी 1-1 लाख वाढत चालले. पण मग सीट वाढत आहे का 1 लाख? नाही, सीटच टोटल 1 लाख आहे, त्या वाढत नाही तेवढ्याच. समजतंय का? आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कशी होत चालली? इंटेन्स. बरोबर. है ना, इंटेन्स होत चालली. 2050 मध्ये काय होईल? 50 लाख देतील एक्झाम, है ना. सीट तेवढ्याच आहे. बरोबर. तर आता जी कॉम्पिटिशन त्याच्यापेक्षा दुप्पट होऊन जाईल. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर. तर यस, दॅट इज द थिंग इज देअर, है ना. सो रिसोर्सेस आर नॉट इनक्रीज इन अकॉर्डन्स विथ द पॉप्युलेशन साईज. रिसोर्सेस वाढत नाहीये, दॅट इज द थिंग. बरोबर. आपण बघतोय या ठिकाणी चौथा पॉईंट स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पण मला 3 पॉईंट सांगा. पहिले पहिले कोणता होता? मायनर हेरिडेबल व्हेरिएशन. प्रत्येकामध्ये व्हेरिएशन होणारच आहे मायनर. बरोबर. चांगले असतील किंवा वाईट असतील व्हेरिएशन तर होणार, है ना. कॉन्स्टंट काहीच राहत. बरोबर. व्हेरिएशन होणार आहे, चांगले किंवा वाईट. चांगले झाले तर मग ते सर्व्हाइव्ह करतील, त्यांची संख्या वाढेल. वाईट झाले तर ते नष्ट होतील, है ना. समजतंय का? तुम्ही बघा कोणते व्हेरिएशन आपल्यामध्ये करून घ्यायचे, चांगले का वाईट, ते तुमच्यावर. क्लिअर. बरोबर. व्हेरिएशन तर होणार. सेकंड काय? ओव्हर प्रोडक्शन. नेचर काय करतं? ओव्हर प्रोडक्शन, है ना. खूप जास्त संख्येमध्ये प्रोड्यूस करतं. ते सर्व्हाइव्ह होतील की नाही होतील ते काळ, येणारा काळ ठरवेल. पण तयार तर करून ठेवतो नेचर. ओव्हर प्रोडक्शन. बरोबर. नंतर यस या ठिकाणी तिसरा पॉईंट काय आहे? लिमिटेड रिसोर्सेस. बरोबर. रिसोर्सेस तेवढे आहेत का जेवढं प्रोडक्शन होत आहे? नो. सप्लाय अँड डिमांडचा खेळ आहे. बरोबर. डिमांड कमी आहे, सप्लाय जास्त होतोय. दॅट इज द थिंग. रिसोर्सेस कमी आहे, नॅचरल लिमिटेड आहे रिसोर्सेस. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं? जिवंत राहायचं असेल तर काय करावं लागेल? स्ट्रगल. ये स्ट्रगल कब खत्म होगा? कभी नहीं. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. जिंदा रहना है तो स्ट्रगल करना पड़ेगा. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. कारण रिसोर्सेस लिमिटेड आहे, प्रोडक्शन जास्त आहे. त्याच्यामुळे स्ट्रगल करायला लागेल. जो स्ट्रगल करेल, इट इज कॉम्पिटिशन. जो कम्पीट करेल, कॉम्पिटिशन मध्ये विन होईल, तो सर्व्हाइव्ह करेल. जो कॉम्पिटिशन करणार नाही, कॉम्पिटिशन मध्ये हारून जाईल, तो सर्व्हाइव्ह करेल का? नाही. इट इज नेचर्स रूल. हा नेचरचा रूल आहे. आणि हे आता नाही, पहिल्यापासून सुरू आहे. असं नाही की आता आता आहे, हे पहिल्यापासून सुरू आहे. हा आता वाढत चाललं. बरोबर. सो यस, इट इज द कॉम्पिटिशन अमॉंग ऑर्गॅनिझम फॉर रिसोर्सेस सो दॅट पॉप्युलेशन साईज इज लिमिटेड. प्रोडक्शन तर ओव्हर झालंय, रिसोर्सेस तर कमी आहे.
मग या ठिकाणी काय होईल, कॉम्पिटिशन होईल, स्ट्रगल होईल, आणि मग यस या ठिकाणी पॉप्युलेशन साईज लिमिट राहील. जिवंत 100च राहणार आहे, कारण तेवढेच रिसोर्सेस आहे. प्रोडक्शन 1000 होऊन गेलंय, मग 900 मरतील. मग 100 जिवंत राहतील. कोणते 100 जिवंत राहतील? जे स्ट्रगल करतील. बरोबर आहे ना, जी कंडिशन समजून घेतील, नाही आपल्याला स्ट्रगल करावं लागेल. जे झोपून राहतील, आरामात भेटतंय आज खायला, उद्या पण भेटून जाईल, ते जिवंत राहतील का? नाही, स्ट्रगल करायला लागेल. सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट, आणि या स्ट्रगल जो विन करेल, स्ट्रगल करेल, आणि मग कोणाचं सर्व्हायव्ह होईल? जो फिट आहे, है ना. इन इन अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन ऑर्गॅनिझम विथ बेनिफिशियल व्हेरिएशन कॅन युटिलाइज रिसोर्सेस बेटर. है ना. तर यस ऑर्गॅनिझम जे आहे ज्यांच्यामध्ये बेनिफिशियल व्हेरिएशन झालंय, चांगले व्हेरिएशन झालंय, बरोबर, दे कॅन युटिलाइज रिसोर्सेस बेटर. बरोबर, तर ते युटिलाइज करतील रिसोर्सेस चांगल्या प्रकारे. दे कॅन युटिलाइज रिसोर्सेस बेटर, है ना. है ना, रिसोर्सेस जे अवेलेबल आहे त्यांचा चांगल्या प्रकारे युज करतील, कम्पीट करतील, स्ट्रगल करतील, बेनिफिशियल व्हेरिएशन आहे त्यांच्यामध्ये, ते सर्व्हाइव्ह करतील. सगळं सेम आहे बघा. नीट एक्झाम, हे आपण नीट एक्झामचं एक्झाम्पल घेऊ सर. तुम्ही वारंवार नीट एक्झाम वर येतो. नीट एक्झामचं आहे ना, सिलेबस सगळ्यांना सेम आहे. काय डिफरंट आहे कोणाला? तुम्हाला वेगळं आहे, बाकीचे जळगावच्या मुलांना वेगळं आहे. यस, असं काही आहे का? औरंगाबादच्या मुलांना वेगळं आहे, नाशिकच्या मुलांना वेगळं, सिलेबस सेम आहे. ड्युरेशन, एक्झामचं ड्युरेशन तुम्हाला 3 तास 20 मिनिटं भेटतील, त्यांना 5 तास भेटणार आहे का? ड्युरेशन पण सेम आहे, सिलेबस सेम आहे, ड्युरेशन पण सेम आहे. टाइम, अभ्यासाचा टाइम, बरोबर, 11वी 12वी त्यांना 2 वर्ष भेटले, तुम्हाला 1च वर्ष भेटलं का? तुम्ही केला नाही, भाग तो सोडून द्या. बरोबर, पण भेटलं तर तुम्हाला 2 वर्ष आहे. सगळ्यांना सेम आहे. समजतंय का मी काय बोलतोय? तर हेच आहे. या कंडिशन ज्या समजून घेतील, या गोष्टी ज्या समजून घेतील, आणि त्याच्यानुसार व्हेरिएशन दाखवतील, है ना, एक सिस्टमॅटिक वे मध्ये टाइम टेबल बनवलाय आपण, पण फॉलो करतो का? नाही. सरांनी दिला होता टाइम टेबल, आम्ही लिहून ठेवला. बरोबर, सरांनी सांगितलं होतं टिक मारायचं, आम्ही मारतोय का टिक? नाही. बरोबर है ना. परत एकदा रिकॉल करतोय टाइम टेबल, उद्या उद्या चेक करतोय का? उद्या शिकवणार नाही मी, टाइम टेबल चेक करतो. आज परत या ठिकाणी शेअर करतो टाइम टेबल, है ना. बनवून घ्या. जर नोटबुक हरवली असेल, है ना, कुठेतरी ठेवून दिली असेल, है ना, सापडत नसेल पण टाइम टेबल कसा, तर मी आज परत, है ना, शेअर करतो. है ना, टाइम टेबल बनवा, उद्या चेक करतो मी तुमचं. नाही तर आजपासून सुरू करा परत. बरोबर, क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि मग या ठिकाणी करायला लागेल, कारण की या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे? बरोबर, ऑर्गॅनिझम विथ बेनिफिशियल व्हेरिएशन, जो बेनिफिशियल व्हेरिएशन दाखवेल, बरोबर, है ना, जो रिसोर्सेस युटिलाइज करेल प्रॉपरली. आपल्याला काय करायचंय? रिसोर्सेस आहेत, फक्त त्यांना प्रॉपरली युटिलाइज करायचंय. है ना, रिसोर्सेस सगळ्यांसाठी सेम आहे, बुक सगळ्यांसाठी सेम आहे एनसीआरटीचं. बरोबर, यस या ठिकाणी सिलेबस सगळ्यांसाठी सेम आहे. है ना, टाइम सगळ्यांसाठी सेम आहे. आपल्याला फक्त ते रिसोर्सेस बेटर वेने युज करायचे बाकीच्यांपेक्षा. तर तुम्ही या ठिकाणी काय कराल? बरोबर, यस, है ना, कॉम्पिटिशन विन कराल. है ना. आणि हे जर तुम्ही नाही करू शकले, तर तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे जे युज करतील ते विन करतील, तुम्ही मागे पडून जाल. दॅट इज द फंडा. बरोबर, आणि म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मी, हा जो पॉइंट आहे, हा फक्त सिलेबसचा पॉइंट आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे का? नाही, तर लाईफ मध्ये, है ना, हे एक नीटचं एक्झाम्पल झालं. असं भरपूर एक्झाम्पल येतील लाईफ मध्ये तुम्हाला पुढे. तर हे 5 पॉइंट लक्षात ठेवायचे. है ना, नॅचरल सिलेक्शन, नेचर कसं सिलेक्ट करतं, नेचर ज्याला सिलेक्ट करेल तो प्रोग्रेस करेल. है ना, मदर नेचर, मदर अर्थ सबसे बडा कौन है? आपण म्हणतो या ठिकाणी सायन्स प्रोग्रेस झालं, कुछ भी नाही आपण नेचर के आगे. हे नेचरने आपल्याला सिलेक्ट केलं ह्युमन बिंग, म्हणून आपण प्रोग्रेस करतो. मग नेचर सिलेक्शनची प्रोसिजर कशी आहे? तर प्रत्येकामध्ये काय होणार आहे? पहिला पॉईंट, नॅचरल सिलेक्शन मध्ये प्रत्येकामध्ये पहिला काय होणार आहे? मायनर व्हेरिएशन होणार आहे. युजफुल आर हार्मफुल होणारच आहे व्हेरिएशन. दुसरं काय? नेचर काय करतं? ओव्हर प्रोडक्शन. तिसरं काय? रिसोर्सेस कसे आहेत? लिमिटेड. आणि त्याच्यामुळे चौथा पॉईंट काय होईल? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणतोय लास्ट पॉईंट कोणता आहे? सर्व्हायव्हल ऑफ द फिट. मग कोण फिट आहे? तो सर्व्हाइव्ह करेल. कोण फिट आहे? ज्याच्याकडे जास्त ताकद आहे तो फिट आहे का? नाही. ज्याच्याकडे जास्त बुद्धी आहे, जास्त ब्रिलियंट आहे, मी म्हणजे हुशार आहे बाकीच्यांपेक्षा, तो फिट आहे का? नाही. मग कोण फिट आहे? नेचर कोणाला म्हणतोय फिट? बरोबर, जो रिसोर्सेस प्रॉपरली यूज करतो. जो रिसोर्सेस प्रॉपरली यूज करतो, अकॉर्डिंग टू द कंडिशन स्वतःला चेंज करतो, तो फिट आहे, तो सर्व्हाइव्ह करेल. बरोबर. आणि कंटिन्युअसली या ठिकाणी काय होत चालतंय? चेंजेस. Hence, they survive and reproduce. This is called as survival of fittest. It leads to the change in population characteristic and new forms appear. आणि मग नवीन फॉर्म अपियर होत चालतो. समजताय? न्यू फॉर्म अपियर होत चालतोय. सो डार्विन इग्नोर्ड अबाउट ओरिजिन ऑफ व्हेरिएशन अँड मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन ऑर स्पेसिएशन. पण डार्विनच्या थेरीमध्ये हे ड्रॉबॅक होते. डार्विनने इग्नोर केलं होतं ओरिजिन ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं ओरिजिन काय?
हे त्याने इग्नोर केलं होतं. मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन त्याने इग्नोर केलं होतं. आणि स्पेसिएशनचा कन्सेप्ट त्याला माहित नव्हता. जेनेटिक्सचा कन्सेप्ट त्याला माहित नव्हता. तर हे 3 ड्रॉबॅक होते डार्विनच्या थेरीमध्ये, जे की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पुढे कोणी, ह्युगो डी रिजने. पण यस, या ठिकाणी पहिले 5 पॉईंट आणि 3 ड्रॉबॅक्स. 3 ड्रॉबॅक्स. आता आपण थोडं फोकस करू 3 ड्रॉबॅक्स वर. डार्विनच्या थेरीमध्ये 3 ड्रॉबॅक्स होते. कोणते 3 ड्रॉबॅक्स होते? पहिला, ही इग्नोर्ड ओरिजिन ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन कुठून स्टार्ट होईल, त्याचं ओरिजिन कसं होतं ते त्याला समजलं नव्हतं. त्याला जेनेटिक्सचं नॉलेज अजिबात नव्हतं, कोणालाच नव्हतं त्या काळी. जेनेटिक्स त्याला माहित नव्हतं, आणि व्हेरिएशन कसं होईल, त्याचं ओरिजिन काय, बरोबर. म्युटेशन त्याला माहित नव्हतं, है ना. रिकॉम्बिनेशन त्याला माहित नव्हतं, क्रॉसिंग ओव्हर त्याला माहित नव्हतं. या गोष्टी ही डोंट नो. आणि त्याच्यामुळे पहिला त्याचा ड्रॉबॅक होता ओरिजिन ऑफ व्हेरिएशन, ही डोंट नो. मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशनचं मेकॅनिझम काय आहे, ते पण त्याला समजलं नाही. आणि स्पेसिएशन, नवीन स्पेसिस कशी बनते, हे पण त्याला समजलं नाही. तर 3 ड्रॉबॅक होते डार्विनचे. तर दॅट यू शुड नो. डार्विनची थेरी काय आहे आणि डार्विनचे ड्रॉबॅक्स काय. तर हे आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे. कम ऑन, परत एकदा मला सांगा, डार्विनच्या थेरीचं नाव काय? थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन कोणत्या शिपवर गेला? HMS बिगल. डार्विनच्या फ्रेंडचं नाव काय? अल्फ्रेड वॅलेस. व्हेरी गुड. यस. डार्विनचा गुरु कोण? थॉमस थॉमस माल्थियस. थॉमस हंट मॉर्गन नाही. तो कोणत्या चॅप्टर मध्ये होता? वेगळ्या चॅप्टर मध्ये होता, है ना. हा माल्थियस आहे. समजले एवढे? याच्यामध्ये काय डाऊट आहे? नाही. त्याचे 2 प्रिन्सिपल होते, की कन्सेप्ट. पहिला कोणता? ब्रांचिंग डिसेंट. आणि दुसरा कोणता? नॅचरल सिलेक्शन. बरोबर. नॅचरल सिलेक्शनच्या थेरीमध्ये 5 सब पॉइंट होते. पहिला कोणता? मायनर हेरिडेबल व्हेरिएशन. दुसरा, ओव्हर प्रोडक्शन. तिसरा, लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस. चौथा, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. पाचवा, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तो जो फिट आहे तो सर्व्हाइव्ह करेल, जो अनफिट आहे तो नष्ट होईल. आणि त्याच्या थेरीमध्ये 3 ड्रॉबॅक होते. त्याला 3 गोष्टी समजल्या नाही. पहिली, ओरिजिन ऑफ व्हेरिएशन. दुसरी, मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन. तिसरी, स्पेसिएशन. त्याने इव्होल्युशनची थेरी दिली, थेरी ऑफ इव्होल्युशन दिली, पण मेकॅनिझम त्याला समजलाय का? नाही. ते बाकीच्या सायंटिस्टने सांगितलं पुढे, हार्डी विनबर प्रिन्सिपल मध्ये मेकॅनिझम समजला. बरोबर. पण त्याचे 3 ड्रॉबॅक होते. कोणते 3 ड्रॉबॅक होते? पहिला, यस, त्याला समजलं नाही व्हेरिएशन कसं होईल, त्याचं ओरिजिन काय आहे. जेनेटिक्सचं नॉलेज त्याला नव्हतं थोडक्यात. मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन, ते विनबर्ग इक्वेशन त्याला माहित नव्हती. आणि स्पेसिएशन, न्यू स्पेसिस कशी बनते, हे त्याला समजलं नाही. तर हे पुढे आपण समजून घेऊ, है ना. तर यस, व्हेरिएशन कसं होतं हे कोणी सांगितलं? पहिले ह्युगो डी रिज. ओरिजिन ऑफ व्हेरिएशन कोणी कसं होतं हे कोणी सांगितलं पुढे, है ना. तर दॅट इज ह्युगो डी रिज. नाम सुना है क्या? ह्युगो डी रिजचं नाव ऐकलंय का? याच्या आधी काय केलं होतं? ऐकलंय सर. काय केलं होतं माहित नाही. काय ऐकलं होतं कधी? ह्युगो डी रिजने काय केलं होतं? याच्या आधी नाव ऐकलंय का जेनेटिक्स मध्ये? यस, सर्वांनी ऐकलंय. काय केलं होतं ह्युगो डी रिजने? काय? म्युटेशनची थेरी दिली होती असं. ह्युगो डी रिजने म्युटेशनची थेरी दिली. बरं, अजून काय केलं होतं? म्युटेशनची थेरी तर आता स्टडी करतोय आपण. याच्या आधी काय केलं होतं ते विचारलं मी तुम्हाला. म्युटेशनची थेरी त्याने दिली, ते आता स्टडी करतो. याच्या आधी, तर ते स्लाइड वरती आहे. याच्या आधी काय करतो? थोडी स्लाइड वर आहे. बोला बोला. ह्युगो डी रिज नाव ऐकलंय का? काय केलं होतं? आठवत नाहीये. चला हिंट देतो, हिंट. ह्युगो डी रिज 3 सायंटिस्ट होते. इरिक थेरमार्क, कार्ल कोरेन्स. तिघांनी मिळून काहीतरी केलं होतं. हा, काय केलं होतं तिघांनी मिळून? अजून पण आठवत नाही? अरे कध्या नो. अजून पण आठवत नसेल तर काय करू तुमचं? अजून पण आठवत नाही तुम्हाला एवढी हिंट दिल्यावर? कध्या नो. यस, त्यांनी काय केलं? मेंडलचं वर्क रिडिस्कवर केलं 19th सेंचुरी मध्ये. सांगितलं होतं मी. तोच आहे. तोच आहे तो डी रिस, ज्याने मेंडलचं वर्क रिडिस्कवर केलं होतं 19th सेंचुरी मध्ये, 19व्या शतकामध्ये, है ना. त्याचं वर्क जेनेटिक्सवर होतं. त्याने मेंडलचं वर्क रिडिस्कवर केलं. त्याने वर्क रिडिस्कवर केलं म्हणून लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आपण स्टडी केले, तर आम्हाला काही समजले नाही. तो वेगळा भाग आहे. बरोबर. पण हे सगळे कोणी दिले होते? कोणी वर्क रिडिस्कवर केलं होतं? कार्ल कोरेन्स, ह्युगो डी रिज आणि इरिक थेरमार्क.
जेनेटिक्स झालं ना रे तुमचं रे, पेपर येणार रे आता संडेला रे. तर यस, आपण या ठिकाणी ही थेरी बघू आता. ह्युगो म्युटेशन थेरी आहे. म्युटेशन थेरी होती आणि यस या ठिकाणी ही कंडक्टेड सम एक्सपेरिमेंट ऑन इव्हिनिंग प्राईम रोज. त्याने एका झाडावर वर्क केलं, एक्सपेरिमेंट केला. त्या झाडाचं नाव आहे इव्हिनिंग प्राईम रोज. आणि याला आपण या ठिकाणी म्हणतोय बायोलॉजिकल नेम ओएनोथेरा लॅमार्कियाना. बरोबर. ओएनोथेरा लॅमार्कियाना. ओएनोथेरा लॅमार्कियाना. क्वेश्चन आहे तो, है ना. ओएनोथेरा लॅमार्कियानावर कोणत्या सायंटिस्टने वर्क केलं होतं? आणि मग ऑप्शन पहिलं लॅमार्क, मग दुसरं ऑप्शन है ना डार्विन, तिसरं ऑप्शन यस या ठिकाणी काय है ना ह्युगो बरोबर. चौथं ऑप्शन है ना मेंडल. मग 90% काय 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 सिलेक्ट करतील? 90% काय सिलेक्ट करतील? लॅमार्क. लॅमार्क आन्सर आहे का? नाही, प्लांटचं नाव लॅमार्कियाना आहे. ओएनोथेरा लॅमार्कियाना आहे, पण त्याच्यावर लॅमार्कने वर्क केलं नाहीये. लॅमार्कला काहीच माहित नव्हतं जेनेटिक्स बद्दल. ओएनोथेरा लॅमार्कियाना हा जो प्लांट आहे, इव्हिनिंग टाइम रोज येलो कलरचे आहे ना फ्लावर येतात त्याला संध्याकाळी. बरोबर, इव्हिनिंग 4-5 वाजता इव्हिनिंग प्राईम रोज. बरोबर. तर या प्लांटवर वर्क कोणी केलं? ह्युगो ने. अँड बिलीव्ह दॅट इव्हॉल्युशन टेक प्लेस थ्रू म्युटेशन. त्याचं म्हणणं होतं की इव्हॉल्युशन कशामुळे होतं? म्युटेशन मुळे होतं. बरोबर. अँड नॉट बाय मायनर व्हेरिएशन. मायनर व्हेरिएशन मुळे होतंय कोणी सांगितलं होतं? डार्विनने. बरोबर. पण ह्युगो काय सांगितलं कशामुळे होतंय? म्युटेशन मुळे होतंय. असं दोघांचं कंट्राडिक्टरी होतं. तर याची थेरी काय? एकच स्लाइड आहे, पण ती आता करून घेऊ आपण. है ना, बस झालं एवढंच. एवढंच ध्यानात ठेवायचं तुम्हाला. तर त्याने काय सांगितलंय? बरोबर, म्युटेशन कसं होतंय? इव्होल्युशन. एक लास्ट स्लाइड जिथे हा पॉईंट आपला कम्प्लीट होऊन जातोय, पटकन बघून घेऊ आपण. डार्विनियन व्हेरिएशन कसं होतं? मायनर. दोघांमध्ये फरक डार्विनच्या थेरीमध्ये आणि युगोडेरिसच्या थेरीमध्ये, म्युटेशन थेरीमध्ये, नॅचरल सिलेक्शन आणि म्युटेशन थेरीमध्ये. डार्विनने काय सांगितलं? व्हेरिएशन कसं होईल? मायनर, स्लो, डायरेक्शन. हळूहळू होईल, हजारो करोडो वर्ष लागतील, है ना. डायरेक्शनल होईल, एका डायरेक्शन मध्ये स्लो होईल, है ना, ग्रॅज्युअल होईल. पण यस म्युटेशनल व्हेरिएशन कसं आहे? सडन, लगेच, है ना. म्युटेशनल थेरी काय सांगते की यस हे व्हेरिएशन कसं होईल? सडन, लगेच होईल. बरोबर, है ना. देवेन, आवाज येतो तुझा? तर यस हे जे थेरी आहे कसं होईल या ठिकाणी? सडन, रॅन्डम, डायरेक्शनलेस, है ना. हिअर स्पेसिएशन इज डन बाय व्हॉट? साल्टेशन. तर स्पेसिएशन कसं होईल? साल्टेशन मुळे. साल्टेशन एक वर्ड समजून घ्या. सिंगल स्टेप लार्ज म्युटेशन. अचानक खूप जास्त म्युटेशन होईल आणि एक नवीन स्पेसिस बनेल. म्युटेशन इज द ओरिजिन ऑफ व्हेरिएशन फॉर इव्होल्युशन. तर म्युटेशन या ठिकाणी काय करेल? ओरिजिन आहे व्हेरिएशनचं, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी काय होईल? इव्होल्युशन. तर जो पहिला ड्रॉबॅक होता है ना, तो क्लिअर केला कोणी या ठिकाणी? यस, ह्युगो कोणती थेरी दिली त्याने? म्युटेशन थेरी. क्लिअर. म्युटेशन थेरी म्हणजे काय? सडन, रॅन्डम आणि डायरेक्शनलेस म्युटेशन होईल, अचानक चेंज होऊन जाईल, है ना. सिंगल स्टेप लार्ज म्युटेशन होतील, साल्टेशन होईल आणि नवीन स्पेसिस बनेल. बरोबर, दॅट इज ओरिजिन. तर जे ओरिजिन समजलं नव्हतं व्हेरिएशनचं, जे ओरिजिन समजलं नव्हतं स्पेसिएशनचं, कोणाला? डार्विनला. तर ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला कोणी? यस या ठिकाणी, है ना, आपण बघतो ह्युगो. आणि इथे हा पॉईंट आपण संपवलाय, हा पॉईंट आपण फिनिश केलाय. नेक्स्ट आहे हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल. जे बाकीचे ड्रॉबॅक्स आहे ते क्लिअर करेल हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल. तर ते आपण उद्या बघू. एक इक्वेशन आहे, ती इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, आणि मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन, तर ते पण बघायचं आहे. तर हे सगळं आपल्याला हार्डी विनबर्ग मध्ये समजेल, है ना. तर यस,